नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी लावली हजेरी। सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये होणार बदल। राज्याच्या राजकारणामध्ये मातब्बर नेत्यांमध्ये गणना होत असलेले विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे गेले काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापासून फारकत घेऊन वागत होते। मात्र मंगळवारी रात्री 9:30 वाजता मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या पक्षाच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली। या बैठकीत मान्यवरांच्या खुर्चीवर विराजमान होऊन त्यांनी सातारा जिल्ह्यात भविष्यकाळात होणाऱ्या राजकीय बदलाचेच जणू काही सुतोवाच केले। फलटण तालुक्यातील अंतर्गत राजकारणाने भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेस कंटाळून कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अल्टिमेटम देत हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती। अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या राजकारणामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी वेळेत अपेक्षित निर्णय न घेतल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे तटस्थ राहिले। मात्र संपूर्ण सैन्य हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झाले होते। विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागता फलटणमध्ये दीपक चव्हाण यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले। त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये देखील मोठे फेरबदल झाले। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते। मात्र त्यांनी मौन व्रत धारण करत वेट अँड वॉचची भूमिका कायम ठेवली होती। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सत्कार समारंभास मात्र ते आवर्जून उपस्थित राहिले होते। त्यानंतर ते नक्की आपली भूमिका जाहीर करतील अशी आशा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होती। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दर मंगळवारी आपले शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन पक्षाच्या वाटचालीबाबत भूमिका घेतात। मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आवर्जून उपस्थित राहिले। अजितदादा पवार यांच्या शेजारी खासदार सुनील तटकरे बसले होते। त्यांच्या शेजारी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विराजमान झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री हे समोरच्या रांगेत बसले होते। श्रीमंत रामराजे मात्र पक्षाच्या प्रमुख नेते मंडळीच्या रांगेत असल्याने ते आता नेमकी भूमिका जाहीर करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यांनी भूमिका घेतल्यास सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत हे मात्र निश्चित। नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक देवगिरी येथे पार पडली। या बैठकीत प्रत्येकाच्या मतदारसंघातील कामाचा आढावा, समस्या व अडीअडचणींची माहिती घेतली। त्याचप्रमाणे पक्ष विस्ताराबाबत सविस्तर चर्चा आणि त्या संदर्भात मार्गदर्शन केले। वाई येथील श्री चिंतामणी पार्श्वनाथ जिनालयात श्री चिंतामणी पार्श्वनाथ जिनालयात अंजन शलाका प्राणप्रतिष्ठा महोत्सवास खासदार उदयनराजे भोसले यांची भेट। श्री क्षेत्र दक्षिण काशी वाई नगरीत नव्याने उभारण्यात आलेल्या जैन मंदिरामध्ये श्री चिंतामणी पार्श्वनाथ जिनालय अंजन शलाका प्राणप्रतिष्ठा महोत्सवास खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी दुपारी 1 वाजता भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले। यावेळी श्री चिंतामणी जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक दीपक ओसवाल, सचिन फरांदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जैन धर्मीय उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर वाई दौऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी वाई दौऱ्यादरम्यान व्यापारी पेठेतील व्यापारी मित्रांशी संवाद साधला। अध्यक्ष सचिन फरांदे, सचिव हेमंत देवले, निलेश पोरे, शेखर शिंदे, प्रसाद महाडिक, अभिषेक बोराटे, अमित सोहनी, गौरव जैन, जितेंद्र गांधी, शहाजी जमदाडे, अमित वनारसे, अमर शहा, जुबेर शेख, दिनेश येवले, वैभव येवले, राहुल जायगुडे, बाळासाहेब माळी, आरिफ मनेर, दीपेश गांधी, बाजीगर इनामदार, अभिषेक शहा, संतोष बागुल, सचिन शहा यांच्यासह व्यावसायिक यावेळी उपस्थित होते। शेती पंपासाठी आवश्यकतेनुसार वीज पुरवठा न केल्यास शेतकरी संघटना वॉटर स्टेशनच्या महावितरण कार्यालयास टाळे ठोकणार। कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी असून या भागातील शेतीही उपलब्ध पाण्यावर केली जात आहे। सध्या पाणी उपलब्ध असताना महावितरण कंपनीकडून पुरेशा प्रमाणात आवश्यकतेनुसार वीज पुरवठा होत नाही। त्यामुळे हाताला तोंडाला आलेली पिके वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महावितरण कंपनीने तात्काळ आपल्या कामकाजात सुधारणा न केल्यास वॉटर स्टेशन येथील कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे।
कोरेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भागातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता वॉटर स्टेशन येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन अभियंत्यांना निवेदन दिले आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। राज्यातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दररोज 8 तास वीज द्यावी असे महायुती सरकारचे आदेश असताना या आदेशाला हरताळ फासत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावात महावितरण कंपनीचे कर्मचारी 8 तासातील दररोज 3 ते 4 तास वीज पुरवठा बंद ठेवत असल्याने या भागातील शेतात उभी असणारी पिके वाढत आहेत। महायुती सरकारने जेवढी 8 तास वीज देण्याचे जाहीर केले आहे तेवढी द्यावी, अन्यथा वॉटर स्टेशन येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकणार आहे असा थेट इशारा बाळासाहेब देशमुख यांनी दिला आहे। कोंढवे गोळीबार प्रकरणात कोल्हापूरच्या पन्हाळा परिसरातून तिघांना घेतले ताब्यात, सातारा तालुका पोलिसांची कामगिरी। जावळी तालुक्यातील कास परिसरात एका हॉटेलमध्ये महिला नाचवत असताना झालेल्या वाद मनात ठेवून 5 जणांनी दोघांचा काटा काढण्याचा डाव आखला होता। त्यातून दोघांनी दुचाकीवरून पाठलाग करत कोंढवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ पिस्टलमधून फायरिंग केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। त्या प्रकरणी एका संशयिताला याआधी तालुका पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरू केली आहे। त्याच गुन्ह्यात आणखी तिघांच्या मुसक्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरातून बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने आवळल्या आहेत। त्यांच्या अटकेची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। श्रेयस अनिल पवार वय 21 राहणार जकातवाडी, साई विजय नलवडे वय 19 राहणार मंगळवार पेठ, दीपक रामाज्ञ चौरसिया वय 19 राहणार जकातवाडी तालुका सातारा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। याबाबत माहिती अशी, कोंढवे येथे सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली। घटना घडताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनेची पार्श्वभूमी त्यांच्या समोर आली होती। 5 जणांनी अमर पवार आणि श्रेयस भोसले यांच्यावर गोळीबार करून त्यांचा गेम करण्याचा प्लॅन आखला होता। मेढा पोलीस ठाण्यात हजेरी झाल्यानंतर या गेमसाठी 3 जण कारमधून तर दोघे दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत होते। कोंढवे येथील पेट्रोल पंपाच्या जवळ आल्यानंतर दुचाकीवरील दोघांनी अमर पवार आणि श्रेयस भोसले या दोघांच्या दिशेने गोळीबार करून ते पळून गेले। जखमींवर उपचार सुरू असून सातारा तालुका पोलिसांनी या प्रकरणी याआधीच एकास अटक केली होती, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीही सुनावली आहे। मात्र प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या पोलिसांच्या हाती लागत नव्हते। त्यांच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी स्वतंत्र पथके तयार करून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने पाठवली होती। त्यातल्या एका पथकास बुधवारी यश आले असून कोल्हापुरातील पन्हाळा परिसरातून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्या अटकेची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती। अशा रीतीने कोंढवे गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले आहे। कराड तालुक्यात रेठरे खुर्द नजीक भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉलीसह ओढ्यात कोसळून चालक जागीच ठार। कराड तालुक्यामध्ये गेले अनेक दिवसांपासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत। ऊस वाहतुकीचा रिकामा ट्रॅक्टर ट्रॉलीसह ओढ्यावर असलेल्या पुलावरून कोसळला। या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटना रेठरे खुर्द येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली। या प्रकरणी रात्री 11:30 वाजता कराड तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे। संतोष दत्ता जाधव वय 25 मुळगाव जालना जिल्ह्यातील असून सध्या राहणार कोकरूड तर्फ माळेवाडी तालुका शिराळा असे मृत व्यक्तीचे नाव आहे। करंगुली तालुका शिराळा येथील निनाईदेवी दालमिया शुगर्सवरून ऊस खाली करून रेठरे बुद्रुकला ऊस नेण्यासाठी येताना रेठरे बुद्रुक वाठार मार्गावर हा अपघात झाला। रेठरे बुद्रुक येथील शिवारातील तोडलेला ऊस आदल्या दिवशी सायंकाळी संतोष जाधव हे ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाहतूक करत करंगुली येथील निनाईदेवी दालमिया शुगर्सवर गेले होते। दुपारी करंगुलीकडून रेठरे बुद्रुककडे येताना रेठरे खुर्द येथे अपघात झाला। दुपारी 1:30 वाजता ही घटना घडली। रेठरे खुर्द व कमळाच्या झाडाच्या वळशाजवळ ओढ्यावरील पूल असून तेथून ऊसाच्या बैलगाड्या कृष्णा कारखान्याकडे चालल्या होत्या। त्यावेळी जाधव चालवत असलेला ट्रॅक्टर मागे असताना बैलगाड्यांना ओव्हरटेक करून ते पुढे जाताना समोरून वाहन आल्याने चालक जाधव यांचा वाहनावरील ताबा सुटला। त्यात ट्रॅक्टर व 2 ट्रॉली पुलाचा कठाडा तोडून ओढ्यात कोसळल्या। त्यात ट्रॅक्टर खाली सापडल्याने संतोष जाधव जागीच ठार झाले। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडीत झाली होती। शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। ट्रॅक्टर मालक सत्यजित रावसाहेब सरनोबत राहणार इस्लामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे।